सुरेश धस आज मस्साजोगमध्ये दाखल झालेत आणि सुरेश धस हे देशमुख कुटुंबाच्या भेटीला गेलेत मस्साजोगमध्ये। देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांशी सुरेश धस आज संवाद साधणार आहेत। 25 फेब्रुवारीला मस्साजोग ग्रामस्थांचं आंदोलन आहे, अन्नत्याग करणार आहेत। देशमुख कुटुंबानं तसा एल्गार पुकारलाय आणि याच आंदोलनासंदर्भात आमदार सुरेश धस हे मस्साजोग वासियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि ते मस्साजोगमध्ये दाखल झालेत। देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस मस्साजोगमध्ये पोहोचलेत। 25 फेब्रुवारीला मस्साजोग ग्रामस्थांकडून अन्नत्याग आंदोलन आणि त्याचा एल्गार पुकारण्यात आलाय आणि याच आंदोलनासंदर्भात एकूणच सगळ्या परिस्थिती संदर्भात सुरेश धस सध्या देशमुखांशी चर्चा करतायत। अधिक माहिती आपण घेऊयात। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरेश, कधी पोहोचलेत सुरेश धस तिकडे आणि काय चर्चा सुरू? सुरेश धस आता एक 5 मिनिटापूर्वी देशमुख कुटुंबाची म्हणजे मस्साजोग या ठिकाणी पोहोचलेले गावकरी देखील उपस्थित आहेत। 25 तारखेला गावकरी आणि देशमुख कुटुंबांना अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी देखील देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांची भेट घेतलेली होती। त्यावेळी देखील उपोषण करू नका, आंदोलन करू नका अशा पद्धतीने जरांगे पाटील यांनी समजूत काढायचा देखील प्रयत्न केला होता, पण जरांगे पाटील म्हटले मी देखील समजून काढू शकत नाही। आणि त्यानंतर आता सुरेश धस दाखल झालेले आहेत। धनंजय देशमुख यांच्याशी देखील चर्चा केली जाते। जे मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबाची ज्या 4 ते 5 मागण्या आहेत त्या मागण्यावरती देखील आता चर्चा सुरू आहे। एकंदरीत हे अन्नत्याग आंदोलन कसं थांबवता येईल या दृष्टिकोनातून देखील आता सुरेश धस या बाबतीत काय काय नेमकं मस्साजोगच्या गावकरी आणि देशमुख कुटुंबाला बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्याचबरोबर पोलीस अधिकारी या पोलीस अधिकाऱ्यावरती मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबांना आक्षेप घेतलेला आहे। त्यामध्ये प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांना देखील सह आरोपी करावं। त्याचबरोबर सुरुवातीचे जे 6 दिवस झालेला तपास आहे तो कशा पद्धतीने झाला याची देखील चौकशी करावी। उज्ज्वल निकम सारखे सरकारी वकील यांची नियुक्ती करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं संपूर्ण प्रकरण चालवलं जावं। त्याचबरोबर फरार असलेला कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करा अशा ज्या 4 ते 5 मागण्या आहेत या मस्साजोगच्या गावकऱ्याच्या मागण्या आहेत आणि त्या सुरेश धस यांच्यासमोर देखील आता तीच चर्चा चालू आहे की या संपूर्ण मागण्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत सरकारनं काय केलं काय नाही केलं या संदर्भातली देखील चर्चा चालू आहे। त्यामुळे या चर्चेअंती काय तोडगा निघतो का आणि मस्साजोगचे गावकरी आंदोलनावरती ठाम राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश धस आता आल्यानंतर देशमुख कुटुंबातील धनंजय देशमुख यांच्याशी देखील चर्चा करतात, गावकऱ्यांशी देखील चर्चा करतात। त्यामुळे या चर्चेच्या अंती काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरं सुरेश, तिथे ही सगळी चर्चा सुरू आहे, आपण ती ऐकूयात। बदलले खालचं जाळं जे आहे ना ते जाळं चुकीचं आहे सगळं अजिबात सगळं जसे ते प्रामाणिक आहेत पण खालचे प्रामाणिक नाहीत। खालची रिपोर्टिंग ही चुकीची जाते। आणि त्या दिवशी आरोपी वाशीला जे होते का केस पोलीस स्टेशन म्हणून वाशी पोलीस स्टेशन मधल्या भोले नावाच्या PSI ला फोन आहे केस पोलीस स्टेशन म्हणून आरोपी रिलीज तिथून जे पळाले का त्याचं कारणच ते त्या भोले नावाच्या PSI त्याला गाडी हे मध्ये आणि ह्या दोन्ही पोलिसांना ते सापडत नाहीत। म्हणजे कुठंतरी निवळ लहान लेकरासारखं ठिकाणावर सोडली पळून जायसारख्या बरोबर सांगितलं शेत नाही काय नाही त्या भागामध्ये एक कॉपी दे ना मला हे तुम्हाला मी वाचलं नाही, तुझ्याकडे आलंय असं मला हा हे काय पुन्हा जाऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेतच। सुरेश, काही संभाषण आपण ऐकण्याचा प्रयत्न करतोय, काही कागदपत्रांची पडताळणी करतायत सुरेश धस, नेमकं काय संभाषण सुरू आहे?
जे 25 तारखेला जे अन्नत्याग आंदोलन होणार आहे त्या अनुषंगाने जे निवेदन तयार करण्यात आलेले आहे आणि ते निवेदन जिल्हा प्रशासनाला देखील देण्यात आलेलं आहे. तेच निवेदनाची जी कॉपी आहे ती सुरेश धस यांच्याकडे देण्यात आली. त्याचबरोबर जे सुरुवातीला जो तपास झालेला होता त्या तपासामध्ये वाशी या ठिकाणून ज्यावेळेस आरोपी पळून जात होते तर त्या ठिकाणी कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं का आणि जर सहकार्य केलं असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी का केली नाही अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते देखील धनंजय देशमुख यांनी सुरेश धस यांना केले होते की ते जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांची चौकशी केली गेली नाही. त्याचबरोबर प्रशांत महाजन आणि राजेश पाटील हे जे तत्कालीन केज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावरती देखील मोठा गंभीर आरोप केला आहे आणि आक्षेप देखील घेतलेला आहे. त्यांनी जी त्या कालावधीमध्ये चौकशी केली होती त्याची देखील उच्चस्तरीय कमिटीकडून चौकशी केली जावी अशी देखील मागणी केली जाते. आणि या अगोदर जर आपण बघितलं तर देशमुख कुटुंब आणि मसाजोगचे गावकरी यांनी या जे पोलीस अधिकारी आहेत यांना देखील सह आरोपी करा अशी देखील मागणी काल देखील केलेली होती. त्यामुळे त्या अनुषंगाने आता सुरेश धस यांच्याशी चर्चा चालू आहे. सुरेश धस एकूण ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात सरकारशी काय बोलणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्या अनुषंगाने देखील काय काय तपासातल्या त्रुटी राहिल्या आहेत या संदर्भात देखील आता चर्चा सुरू आहे. हा झाला तपासाचा भाग. मात्र सुरेश, दुसरीकडे 25 तारखेच्या आंदोलनाबद्दल देशमुख कुटुंबीय आणि मसाजोगचे ग्रामस्थ काय पवित्र्यात आहेत? काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन करावं का न करावं असं मी कुठलीच गोष्ट तुम्हाला सांगू शकणार नाही, मात्र आंदोलन जर तुम्ही करणार असाल तर मी देखील त्या आंदोलनात सहभागी होईल अशी भूमिका घेतलेली होती. तपासाला आता जवळपास 70 दिवस उलटून गेलेत हा सगळा प्रकार घडून, मात्र अद्यापही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. त्याचबरोबर ज्या पोलीस यंत्रणांच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतलाय त्यांच्यावरती देखील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज जे समोर येत आहेत ते माध्यमातून समोर येत आहेत. तपास यंत्रणा त्या बाबतीत का विचार करत नाही यासह अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करत मसाजोगचे गावकरी आणि त्याचबरोबर देशमुख कुटुंब हे जे आंदोलन करणार आहे त्याच्यावरती ठाम आहे. 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन करणार यावरती सध्या तरी गावकरी आणि देशमुख कुटुंब हे ठाम आहे. बिलकुल. आणि एकूणच आपण ही चर्चा बघतोय. सुरेश धस आमदार तिथे आलेले आहेत देशमुख कुटुंबियांच्या भेटीला. एकूणच कशा पद्धतीनं कोणाला काय निवेदन द्यायचं तपासासंदर्भात आणि आंदोलनासंदर्भात त्यांची चर्चा सुरू आहे. ऐकूया तिकडचं संभाषण थेट. त्याला SIT आणलं होतं, उचलून आणलं. हा वाशीचा आहे ना, त्याला SIT उचलून आणलं. परत चौकशी करून सोडून दिलं. हे मी आरोपी सोबत कॉन्टॅक्ट केलेत. तो गावंदाराचा प्रॉपर दारू तालुक्यामध्ये गावंदाराचा काम एकच आहे. आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे समाजात हे यांचं टार्गेट आहे. ह्यांचं हे केज मधल्या एक मंडळीचं ह्यांना 100 कॉल कशाला येते 2-2, 3-3 दिवसात आरोपीचे सगळे. आरोपी हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चला चहा प्यायचा आहे म्हणून तास इकडे थांबतात कर्तव्यावर असताना. याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास. चांगल्या माणसासोबत जाऊ द्या पण आरोपी सोबत गेलेले भरपूर सीसीटीव्ही फुटेज. तर एकूणच सुरेश धस हे सध्या मसाजोगमध्ये आहेत आणि ते देशमुख कुटुंबियांशी आणि एकूणच मसाजोगच्या ग्रामस्थांशी चर्चा करतायत. आपण ऐकलं याचे अपडेट आपण